घरात आपल्या थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात. माझ्याकडे थोड्या भाज्या शिल्लक होत्या. थोडा पावटा, हरभरा आणि वाटाणे तसेच एक वांगं होतं. त्याच्यामध्ये मी बटाटा घालून मिक्स अशी चटपटीत चमचमीत रस्सा भाजी तयार केलेली आहे. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर कशी बनवायची ते पाहूयात. तर कढईमध्ये आपण हे जे दाणे आहेत ते सोलून घेतलेले आहेत. ते आपण कढईमध्ये घालून 2 ते 3 मिनटं मध्यम ते मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. दाणे परतल्यामुळे भाजी चवीलाही छान होती आणि पटकन अशी शिजली जाते. तर दाणे आपले आता परतून झालेले आहेत, तर ते काढून घेऊयात. आणि याच कढईमध्ये आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि 1 चमचा आपण इथे बेसन घालणार आहोत. आणि बेसन घातल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते आणि आपली भाजीही दाटसर तयार होते. तर हे सर्व मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. बेसन कच्चं असतं त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. बेसन आपण भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक मसाला घालून घेऊया. तर मसाला बनवण्यासाठी मी इथे खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून याचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे. हळद घालूया आणि आपल्याला हे मसाले 2 ते 3 मिनटं मध्यम ते मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. मसाले छान भाजले की भाजीला छान अशी चव येते. तर मसाले आपले आता भाजून झालेले आहेत. आता 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे. तेही आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये भाजून घेतलेले दाणे घालून घ्यायचे आहेत. आणि मी वांगे बटाट्याचे अशा प्रकारे फोडी तयार करून घेतलेले आहेत. त्याही आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. या सर्व भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले सर्व मसाले आणि भाज्या व्यवस्थित अशा भाजून झालेल्या आहेत. तर गरजेनुसार मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत म्हणून मी इथे पाणी जास्त घालून घेतलं आहे. तुम्हाला भाजी सुक्की बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं इथं कमी करू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते घालून घेऊयात. व्यवस्थित असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. मध्यम ते मंद आचेवर आपल्याला ही भाजी 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. चला तर आता भाजी शिजली आहे का ते चेक करूया. तर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे. आवडीनुसार आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आज आपण शिल्लक राहिलेल्या भाज्यांपासून चटपटीत अशी रस्सा भाजी तयार केलेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या अशाच नवीन आणि छान छान रेसिपीमध्ये. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार.